नारायणाय परिपूर्णगुणार्णवाय विश्वोदय स्थितिलयोन्नियतिप्रदाय ज्ञानप्रदाय विबुधासुरदुःख सत्कारणाय वितताय नमो नमस्ते। अभ्रमं भंगरहितं अजडं विमलं सदा आनन्दतीर्थमतुलं भजेतापत्रयात् भवति यदनुभावादेडमोकोऽपि वाग्मी जडमतिरभिजन्तुर्जायते प्राज्ञमौलिः सकलवचनचेतो देवता भारती सा मम वचसि निधत्तां सन्निधिं मानसे च। अस्मद्गुरुसमारम्भां टीकाकृत्पादमध्यगां श्रीमदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्परां। श्रीकृष्ण श्रीगुरुभ्यो नमः। हरि ओम हरि ओम हरि ओम। ब्रह्मरुद्रादिवन्द्यं त्वां भजे वेङ्कटनायकं निवारयस्वास्मनिष्टानि साधयेत्तानि मानः। स्वस्तिस्तु अशेषसन्मङ्गलानि सन्तु श्लोकैकश्रवणपठनमात्रेण उक्तुश्च श्रोतॄणां निखिलकलिकृतकल्मषापनोदनपटुतरे धर्माद्यखिलपुरुषार्थसाधने बोधे। अद्य भविष्योत्तरपुराणान्तर्गत वेङ्कटाचलमहात्म्यप्रारम्भे सति किञ्चित् पूर्वकथानुवादः। हरिः ओम हरिः ओम हरिः ओम। नवरात्रि प्रारंभ होकर 30 दिन चले हुए, आज चौथा दिन है। कल तक हमने, आज 5वां दिन है, कल तक हमने ये वेंकटगिरी को कृतयुग में नवरात्रि प्रारंभ होऊन आज 5वां दिन आहे। आतापर्यंत आम्ही वेंकटगिरीला कृतयुगामध्ये त्रेतायुगमध्ये, द्वापरयुगमध्ये वेगळे वेगळे नाव। वृषभाचल कृतयुगमध्ये, अंजनाचल त्रेतायुगमध्ये, शेषाचल द्वापरयुगामध्ये आणि कलियुगामध्ये वेंकटाचल असा नाव कसा आलं, त्याचे मागे इतिहास कोणता आहे हे कालपर्यंत आम्ही जाणून घेतलं। तेव्हा शतानंद कहतात, जनक राजा त्या गिरीची महात्म्य हे त्याचे महात्म्य आहे। त्याचे महात्म्य ऐकल्याने तो सर्व कष्ट दूर होईल। आता पुरे ना, जनक राजा करता नाही ना, थांबू नका। तो जेव्हा शेष वायूपासून पराजित झाला तेव्हा अत्यंत दुःखी झाला होता, नर्वस झाला होता। त्यावेळी वायुदेवाने ब्रह्माने सांगितलं आणि भगवान विष्णूने सुद्धा त्याला सांगितलं, नर्वस होऊ नकोस, तुझ्या ह्या पर्वतावर भगवान विष्णू येऊन थांबणारे आहेत, वास करणारे आहेत। तेव्हा ही गिरीची महिमा जगात वाढेल, त्या जोडी तुझं नाव सुद्धा जगात प्रसिद्ध होईल। चिंता करू नकोस। मरुत्प्राह हे राजानम भगवान आगमिष्यति। वायुदेव ने शेठदेव से कहा था, हे ब्रह्मा ने नहीं, वायुदेव ने। तो इसलिए आपने कहा था वह भगवान कब आए, क्यों आए, कसं लाल है। बीच में हिंदी मराठी मिक्स जाता होता। ठीक आहे, पाठवण करून द्या। ते भगवान विष्णू येतात म्हणून सांगितलं होतं। ते केव्हा आले,
कारण काय झालं त्याच्या विस्ताराने सांगा. आणि ज्यावेळी आकाशराजाला अर्थात माधवला शाप झाला, तू आकाशराजा होणार आणि तुझी मुलगी व्यंकटेशाची पत्नी होणार, असे जे सांगितलं होते, तो कुठे जन्मला, केव्हा जन्मला आणि पद्मावती आणि व्यंकटेशचे लग्न कसे काय झालं, ती कथा विस्ताराने सांगा. शतानंद सांगू लागले. एकदा सर्व ऋषी मुनी एकत्र होऊन कलियुगात लोकांना पुण्य मिळवत आणि त्यांना धर्माचा ज्ञान भेटवत म्हणून मोठे सत्रयाग सुरू केले होते, यज्ञयाग करीत होते. त्यावेळी त्या यज्ञाला नारद उपस्थित झाले करीत होते. त्या यज्ञात नारद तिकडे आले. नारदाला बघून सगळे ऋषी उठले. ते देवर्षी होते आणि त्यांना नमस्कार करून सर्व बसले. त्यावेळी त्यानंतर सर्व ऋषी त्यांचे स्वागत केले आणि तेथे चर्चा चालू असताना नारदाने त्यांना विचार केला, प्रश्न केले. तुम्ही यज्ञ करत आहात, इंद्राय स्वाहा, वामनाय स्वाहा, रुद्राय स्वाहा, वसवे स्वाहा, अग्ने स्वाहा. हे वेगळे वेगळे देवतांना मुख्य आहुती जाते किंवा ह्या सर्वांचा स्वामी कोण आहे, मुख्य यज्ञभोक्ता कोण आहे, मला सांगा. ऋषींना माहित होतं, त्याने सांगितलं ब्रह्म विष्णू महेश्वर श्रेष्ठ देवता आहेत, त्याच्यामध्ये विष्णू श्रेष्ठ आहे, विष्णूला आम्ही आहुती देतो. पण नारदाने विचारलं, हे तुम्हाला प्रत्यक्ष अनुभव आला का, हे कोणी सांगितलं म्हणून तुम्ही करत आहेत किंवा प्रत्यक्ष तुम्ही ह्याचा अनुभव घेतला आहे का. तेव्हा भृगु ऋषी तिथे होते. त्याने सांगितलं, आम्ही ऐकलं आहे, पण आता प्रत्यक्ष बघूनच येतो आणि विष्णू सर्वोत्तमात आहे की नाही ते आम्ही निश्चय करू, नाहीतर कोण सर्वोत्तम आहे बघू. भृगु ऋषींना एक वर प्राप्त होता. तो वर होता की कोणत्याही लोकाला ते जाऊ शकत नाही. सर्व लोक गमनवर त्यांना प्राप्त होते. ते सीधा सत्यलोकाला ब्रह्माकडे, ब्रह्मदेवाकडे आले आणि ब्रह्मांनी त्यांना येत असताना बघितलं. त्याने सांगितलं, हे ऋषी थोडे मी मोठा विद्वान तपस्वी म्हणून ह्यांचे विचार आहेत, तो म्हणून मी त्यांना आदर सत्कार केला, त्यांच्या चांगला बोलला. ते सांगतात, ब्रह्मासारखा व्यक्ती माझ्याशी इतके बोलले म्हणून मला श्रेष्ठ म्हणून जगात प्रसिद्ध करतील. म्हणून ब्रह्माने ते येण्याच्या हातात ध्यानाला बसले. भृगु ऋषी आले. 1 मिनिट झाला, 10 मिनिट झाला, जसे तुम्ही वाट बघत होते कोण केव्हा बंद होणार, तसे ते ब्रह्मा केव्हा माझ्याशी बोलतील म्हणून 1 तास झाला, 2 तास झाला, त्यांची सहनशक्ती गेली. आणि ह्या ब्रह्माला इतकं ज्ञान आहे, माझ्यासारखा ऋषी आल्यानंतर सुद्धा या बसा
ह्या म्हणण्याचा इतका कॉमन सेन्स नाही आहे, हा सर्वोत्तम होऊ शकत नाही. म्हणून त्याने त्याला शाप दिला, जगात तुझी मूर्तीची पूजा होऊच नाही. हे काही त्यांचे शाप नवीन नाव काय नव्हता. ह्यांचा शाप ब्रह्मदेवावर परिणाम सुद्धा होणार नव्हता. कशाला म्हणजे ब्रह्मदेवाने पहिलाच निश्चय केलाय, माझी मूर्तीची पूजा होणार नाही. फक्त संपूर्ण भारतामध्ये एकच त्यांच्या मंदिर आहे आणि फक्त एकच त्यांचं मंदिर आहे, अजमेरमध्ये पुष्कर म्हणून क्षेत्र आहे, तिथे त्यांच्या मंदिर आहे. तिथून ते कैलास पर्वताला आले. कैलास पर्वतावर रुद्रदेव अनेक ऋषीमुनींना उपदेश देत होते. पण उपदेश करीत असताना त्यांच्या मांडीवर त्यांची बायको पार्वती बसली होती. एका हाताने त्याच्या कटीमध्ये हात घालून रुद्रदेव बसले होते. पार्वतीने सुद्धा त्यांच्या कटीला हात घातली होती आणि हे प्रवचन देत होते. त्यावेळी त्याने सांगितलं, कसलं शंकर आहे तो, लोकांच्या पुढे सुद्धा पत्नीला आपल्या आलिंगनात बसून घेऊन बसतो आणि सांगतो की लोकपालक आहे, ते आहे, मी विरक्त आहे. ते सर्व त्यांच्याविषयी अनादर करून ते सांगितलं, शंकर शंकर. शंकरने सांगितलं, गप्प बसा, प्रवचन चालू आहे. तो त्यांना अपमानसारखा वाटला आणि त्याने शंकराला सुद्धा शाप दिला, तुझी पूजा मूर्तीच्या रूपाने नाही लिंग रूपाने व्हावेत म्हणून शाप देऊन तर निघाले आणि वैकुंठाला आले. इथे सुद्धा भगवंताने नाटक केलं. त्याने झोपण्यासारखा नाटक केलं. भृगू विचारतात, आता मी खाली जाऊन कोणाला सांगू, कोण श्रेष्ठ? ह्या दोघांना मी शाप देऊन आला, हे तर श्रेष्ठ नाही, हा सुद्धा झोपलेला आहे, काय करू? म्हणून त्याने आपल्या पायाने लाथ मारली त्याला. पादेन तताड म्हणून श्लोक आहे. पण हे शक्य आहे का? इतकं अज्ञानी आहे का? इथे त्याचा प्रॉवर्ब अर्थ घेतला पाहिजे. त्याला लात मारून बाहेर टाका, ते लात मारून बाहेर टाकता का? अपमानित करून पाठवा, इतकाच अर्थ होता. साक्षात लात म्हणाले म्हणत नाही, हे फार त्रासदायक आहे, लात मारून बाहेर पाठव. अर्थात त्याला पकडून बलजबरीने पकडून अपमानित करून बाहेर टाकायचा अर्थ होतो. तसेच त्याने सांगितलं, कसला तो विष्णू आहे म्हणून त्याचा अपमान केला. तेव्हा भगवंत उठले, अरे आपण केव्हा आला, केव्हा आला, बसा बसा म्हणून आसन दिला आणि लक्ष्मीला सांगितलं. तिथपर्यंत लक्ष्मीला राग आला होता, स्वतःच्या पतीची निंदा तो करत आहे, राग आला होता. तरी सुद्धा भगवंताने सांगितलं, पाणी आण. लक्ष्मी रागानेच पाणी आणून दिली आणि सांग, लक्ष्मी पाणी घाल, मी त्यांच्या पाय धुतो. विष्णूने त्यांच्या अर्घ्य पाद प्रक्षालन सुद्धा केलं. उद्देश होता त्यांना त्यांच्या पायात जो ज्ञानचक्षु होती, ज्यामुळे ते सर्व लोकाला प्रवास करू शकत होते, ती शक्ती भगवंताने घेतली. त्याच्याला आपल्याहून श्रेष्ठ व्यक्तीनं तो शाप दिला होता. तो म्हणून सांगितला, ठीक आले आणि तुम्हाला जो वाटतो बघा तसं तुम्ही जाऊन आपला ज्ञान प्रचार करा. तो भृगु ऋषी वापस आले.
आणि इथे एक सूक्ष्म विचार समजून घेतला पाहिजे. लक्ष्मी भृगुरुची एक पुत्र मुलगी, भृगूच्या घरी तिने एक रूपाने अवतार घेतला आणि स्वतःच्या वडील माझ्या नवऱ्याचा अपमान करीत असताना मुलगी कोणाची बाजू घेतली पाहिजे? शास्त्र सांगतो त्याने आपल्या पतीची बाजू घेतली पाहिजे. जेव्हा लग्न करून येते त्याचे गुरुपती होता, म्हणून तो माझे पतीने माझी बाजू घेतली पाहिजे होते. जेव्हा त्यांचा अपमान झाला म्हणून त्याची बाजू घेऊन त्याने वडिलांचे बोलले सुद्धा नाही, व्यवहार केला नाही. हे जगातनं नीती त्यांना शिकवून द्यायचा होता. आणि भृगुऋषी आले आणि जगात त्याने प्रचार केला की विष्णू हा सर्वोत्तम, तो विष्णूची पूजाच करा. सर्वत्र त्याने हा प्रचार केला. इथे भृगुऋषी येऊन गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी महालक्ष्मीला विष्णूने हाक मारले, लक्ष्मी काय करतेस? लक्ष्मी त्यांच्या समोर आली, तिचा हातात सुटकेस तयार होता. मी चालली म्हटलं. कुठे चालली? तुम्हाला सोडून मी चालली आहे. माझा भाऊ भूलोकात, तिकडे माझे माहेर आहे कोल्हापूर, मी तिकडे जाणार. कशाला सोडून जाते का? नाही, तुमचा अपमान म्हणजे माझा अपमान. कशाला? तुमच्या हृदयात मी वास करते, श्रीवत्स रूपाने मी वास करते. त्या अपमान करल्याला तो ब्राह्मण माझे वडील होच, एका अवतारात माझे वडील असतील ते, पण अपमानित होऊन सुद्धा त्यांच्या मर्यादा घेतली. माझ्याकडे लक्ष तुम्ही दिला नाही. अपमान मी सहन करणार नाही, मी चालली. म्हणून लक्ष्मी निघून गेली. भविष्यात पुराण म्हणजे पुढे असं होतं म्हणून सूचना करणारा पुराण. असे लोक व्यवहार करतात, तसा करू नका म्हणून शिकवण्यासाठी हा पुराण आहे. कलियुगामध्ये पती पत्नीमध्ये थोडा सुद्धा मतभेद झाला, चला मी सोडून चाललो, घटस्फोट, हे योग्य नाही. हे शिकवण्यासाठी ही भविष्योत्तर पुराणाची कथा आहे. आणि त्या संदर्भात विष्णू एकटाच, त्याला काय फरक पडत नाही. तो स्वरमणा, त्याला लक्ष्मीची आवश्यकता नाही. हे शास्त्र असताना सुद्धा कलियुगात लोकांचा व्यवहार काय असतो हे भगवंताला दाखवण्याचा. बायको गेली, आता माझं काय होणार? सर्वस्व झाला, मी कशाला जिवंत राहू? असे लोक विचार करतात. जगात जिवंत राहण्यासाठी स्वतःची साधना असते. दुसरे आले त्यांना सामावून घ्या, सोडून गेले. माझा जोडी, माझा मित्र, अविज्ञात सख भगवंत आहे, हे तत्वज्ञान जगात शिकलं पाहिजे. पण लोकांमध्ये ती सहनशक्ती नाही. तो सांगितला, मी एकटा घरी कसा काय राहू? मला कोण बघणार? मला कोण पाणी आणून देणार? असे नाटक करीत भगवंत वैकुंठातून उतरून या शेषाचलवरती आले.
आणि शेषाचलावरती तिकडे वराह मंदिर होता. त्या मंदिराच्या ईशान्य भागेत 1-2 किलोमीटर दूर गेल्यानंतर तिकडे एक मोठा चिंचाचा झाड होता, तिंत्रिणी वृक्ष. ज्या वृक्षाच्या खाली गुहासारखा वृक्ष फार मोठा होता, म्हणून तिकडे खाली पोकळ झाली होती. आणि त्याच्यावरती हा वेरूळ म्हणता ना तुम्ही, वाल्मिक वारुळ ते वाढला होता. त्याच्या खालचा वृक्षाचा जमिनीत भाग खोलवरती एकदम 6x6 असा खोल झालेला होता. तिथे हा परमात्मा, ह्याला श्रीनिवास म्हणतात, श्रीनिवास तिथे राहू लागला. आमच्यामध्ये म्हण आहे, बायको नवऱ्याचा कलह किती वेळ असतो? रात्री जेवून झोपण्यापर्यंत, नंतर सर्व विसरतात. तसे लक्ष्मी झगडा करून गेली, पण तिच्या मनात हा माझ्या नवऱ्याला कोण बघणार, कसे काय बघणार, तो कुठे आहे, कसं काय करत आहे, चिंता वाटली. त्याने काय केलं की हा शेषाचलपर्यंत गेलेला आहे, म्हणून तिने गवळणची भेट घेतलं आणि ब्रह्माला सांगितलं, तू गाय जा, गायचं रूप धर. आणि शंकराला सांगितलं, तो त्याचा उत्सव वासरू. ब्रह्म आणि शंकराला गाय वासरू करून त्या प्रदेशात चोळ नावाचा राजा राज्य करीत होता. चोळ राज्य तिकडे होता. त्या राजाच्या राजा आणि राणीकडे लक्ष्मी गेली. ती सांगितली की माझ्याकडे चांगली गाय आहे, वासरू आहे, अमृतसारखे दूध देतात, भरपूर दूध देतात, आणि तुमच्या घरी सुद्धा एक लहान मुलगा आहे, तो तुम्ही हे गाय घ्या. तो त्यावेळी त्यांनी ती गाय घेतली. म्हणजे इगो कलियुगात कसे असते, लक्ष्मीला काळजी आहे नवऱ्याशी, पण समोर बोलण्याचा संकोच. तिथपर्यंत आली पण भगवंताला भेटली नाही. त्याची व्यवस्था त्यांनी केली. ब्रह्माला सांगितलं, रोज दूध द्यायचं तुझ्या वडिलांना. तो म्हणून ते गाय काय करत होती. ते सर्वांच्या जोडी व्यंकटगिरीत चाराला जायचं आणि जिथे व्यंकटेश होते तिथे येऊन त्या गुहेच्या वरती थांबून आपल्या 4 थनापासून तो दूध देत होती. हा खाली बसून पिऊन आरामचं पोट भरून राहतो. ब्रह्मदेव त्या देवाला एक 2 लिटर 4 लिटर दूध पाजलं. घरी सुद्धा देत होते. जगाची सृष्टी करणारे त्याला घरी दूध द्यायला होत नव्हतं का? पण हे सर्व प्लॅन्ड नाटक होता भगवंताचं. घरी पहिला एक 15 दिवस घरी दूध दिलं, नंतर दूध देऊन बंद केलं. तो राणीला संशय आला, इतका चांगला दूध देणारा गाय एक थेंब सुद्धा दूध देत नाही. त्यांना वाटलं हा गोपालक सर्व दूध स्वतःसाठी घेऊन जातो, स्वतः पितो, म्हणून त्याला बोलवलं. त्याला जोर जबरदस्ती केली. त्याने सांगितलं, नाही मी एक थेंब दूध देतात, पण काढताना एक थेंब दूध येत नाही. काय झालं मला माहित नाही. पण राणीने त्या गोपालाला सेवकाकडून मारहाण केली. त्या गोपालकाला त्या गायवर फार राग आला.
तो आपल्या सहकार्याकडून गायच्या मागे पाठवत होता त्यांना, तो आज स्वतः त्याच्या मागे लागला. पेंटाचलावरती चारायला गेलेले एक गाय एक चारत होते, फक्त हा वरती चढत गेला, तो त्याच्या मागे गेला, लपून छपून त्याच्या मागे गेला आणि बघतो ते वरुडवर उभा राहून चारी तताने दूध सोडत होते. गोपालकाला राग आला, इथे सर्व दूध देते आणि तिथे एक सुद्धा देत नाही आणि हिच्यामुळे मला मार खावा लागला म्हणून हातात असलेले कुऱ्हाड घेऊन त्याने भिरकावून फेकला. ते कुऱ्हाड येऊन गायत्यावरती पडायचा. त्याच्या आधी भगवंताचा एक नियम आहे, अनन्याश्चिंतयन्तो मां ये जनाः पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहामि. ब्रह्मतरी परमभक्त ते त्यावेळी बरोबर वरती उठून आले आणि कुऱ्हाडाचा धार त्याच्या डोक्यावर पडला, डोका फुटला आणि 7 ताळवृक्षाइतका रक्त वरती उडू लागला. रक्त किंवा इतकं वरती उडत नाही, पण ते सर्व नाटकच होतं. रक्त उडत आहे, खाली रक्ताचा धार वाहत आहे आणि त्याचा डोका फुटला आहे. गोपाल घाबरला, घाबरून हार टाकून तिथेच खलास. आणि ही घटना झाल्यानंतर गाय धावत धावत राजसभेत आली, जिथे राजा न्याय करत होता. राजसभेत येऊन वारंवार राजाला हाक मारत होती, या या या. राजा सिंहासनातून उतरून आला की काय झालं आहे तेव्हा ते त्याचे कपडे पकडून खेचत होते. राजाला काय लिहायचं, हिच्यावर काय तर अन्याय झाला असं म्हणून तो राजा तिथून निघाला आणि त्याचे मागे मागे चालू लागला. जेव्हा जिथे श्रीनिवास राहत होता तिथे आल्यानंतर बघतो रक्ताचे धार वाहत आहे. इतकं रक्त वाहत म्हणजे अनेक लोकांचा तिकडे हत्या झाली असेल, पण कुठे काही सूचनाच नाही, एक सुद्धा तिकडे मृत शरीर नाही, पण रक्त वाहत आहे. तर त्याने हाक मारली, कोण आहे, रक्त कसे कळाला, काय इकडे झाला, कोणाला माहित आहे का म्हणून चोळ राजा विचारू लागला. त्यावेळी श्रीनिवास त्या गुफेतून बाहेर आला. सांगितलं, कसला राजा तू? अरे माझी बायको सोडून गेली, घरात जेवणाची व्यवस्था नाही होती, म्हणून मी इथे येऊन राहू लागलो. माझा आणि तुझा काय बनतला होता सांग रे? मला इतकं दुःखी कशाला केलास, माझा डोकं कशाला पडवलास, कशाला त्या गोपाळाला पाठवला? तू माझ्यावर अन्याय केला. राजा होऊन माझ्यासारखा अनाथ व्यक्तीचं संरक्षण केलं पाहिजे होतं, ते सोडून कुऱ्हाडाने मारतो. तू पिशाच्य होऊन जा म्हणून त्याने शाप दिला. हे सर्व 4 मिनिटात ही घटना घडली. चोळ राजाला काही समजलंच नाही. त्यांनी सांगितलं, आपण कोण? सांगितलं, मी श्रीनिवास, मी इथे राहायला आलो होतो, पण मला शाप कशाला दिलात तुम्ही? मी त्या गोपाळाला पाठवला नाही, त्याला मारायला सांगितलेला नाही, मला इथे दूध देते हे माहीत सुद्धा नाही. हा, माझी बायकोने त्याला काहीतरी मारहाण केली होती, मी ऐकलं, पण ह्याच्यामध्ये माझी काय चूक आहे? कशाला तू शाप दिला? ठीक आहे, तुझी चूक नव्हती,
मी कशाला शाप दिला? ठीक आहे, सॉरी. हे भविष्योत्तर पुराणात कलियुगामध्ये लोकांना राग आवरत येत नाही. राग आला की मारायचं, नंतर सॉरी म्हणायचं. हे लोक पुढे करतात, हे नाटक करतात. हे भगवंताला दाखवून द्यायचं. प्रत्येक घटनेच्या मागे बघा. आणि त्यानंतर सांगतात, राजा तो मी साक्षात विष्णू आहे, वैकुंठातून इथं राहायला आला होता. आणि वेदशास्त्र सांगतात की माझे वचन खोटा होत नाही. विष्णू सत्यसंकल्प आहे. त्याची इच्छा, त्याचे वर, त्याची संकल्पना खोटे होत नाही म्हणून शास्त्र सांगतं. आता तू पिशाच होणारच, पण तरी सुद्धा तुला एक कन्सेशन देतो. काय कन्सेशन देतो? पुढे इथे माझं मंदिर होतं आणि त्यावेळी तुझ्या देशात आकाश राजा म्हणून राजा होता. तो पांडवांचा दौहित्र वंशाचा. तो माझ्याशी लग्न करतो, आपल्या मुलीचा लग्न करून देतो. आणि लग्न करीत असताना त्यांना वरदक्षिणा म्हणून 600 तोळ्याचा, 6000 तोळ्याचा एक मोठा किरीट मला देतो. आणि ते किरीट पुजारी शुक्रवारच्या दिवशी माझ्या डोक्यावर ठेवतात. त्यावेळी माझ्या डाव्या डोळ्यातून पाणी येतं 6 मुहूर्तापर्यंत. 6 मुहूर्तापर्यंत म्हणजे 2.5 तास. 2.5 तास माझ्या डोळ्यातून पाणी येतात. तिथपर्यंत तुला पिशाच्याचा विसरण होतो. आनंदाने प्रसाद गिसाद घेऊन तो आनंदित होशील. इतका तुला कन्सेशन देतो. जा. भगवंताने काय दाखवलं? पहिल्यांदा करायचा मोठा अपराध आणि नंतर स्वारी सांगून इतकं तुम्हाला पैसे घेऊन चला. कोणी करायचं नाही. त्याच्याऐवजी मी काय देतो ते पैसे देतो. असे व्यवहार कलियुगात करतात. आणि तो अजून 1000 वर्षानंतर तिकडे आकाशराजा होणार. 1000 वर्षानंतर त्याच्या ससुराचा जन्म, त्यानंतर पद्मावतीचा जन्म. लग्नाच्या वेळी इतका हुंडा देणार. ते हुंडा मी घेऊन किरीट धारण करणार. म्हणजे कलियुगात जेव्हा मूल जन्मतो, मुलगा झाला की आई वडील हिशोब ठेवतात. ह्याचा परवरिशसाठी किती खर्च झाला, हॉस्पिटलचा किती खर्च झाला, KGL ॲडमिशनचा किती खर्च झाला, हायस्कूलच्या ॲडमिशनचा फीसचा किती खर्च झाला, कॉलेजचा किती खर्च झाला. हे सर्व मिळून तितके पैसे ह्याच्या सासरेकडून वसूल करायचे हुंडाच्या रूपाने. हे कलियुगात हा अन्याय करा. हे भगवंताला दाखवून द्यायचं. प्रत्येक घटना भविष्यात पुराणातलं पुढे मनुष्य असे करतात हे भगवंत दाखवून देत आहेत. हे पुराणाची शैली आहे. असे होतात म्हणून तुम्ही सावध राहा. तुम्ही ही चूक करू नका. तो पुढे काय झाला, कसे काय झाला, हे सर्व विधान आम्ही उद्याच्या दिवशी समजून घेण्याचा प्रयत्न करू. श्रीकृष्णार्पणमस्तु. श्रीकृष्णार्पणमस्तु.